हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे जी.एच. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण, ज्याला आपण युटिलिटी ॲनालिसिस असे म्हणतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये जो भाग आपण पाहतो आहोत तो आहे उपयोगितेच्या वेगवेगळ्या संकल्पना. अर्थात दोन संकल्पना आपण पाहतो आहोत. पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता, ज्याला आपण टोटल युटिलिटी असे इंग्लिशमध्ये म्हणतो. तर दुसरी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता, ज्याला आपण मार्जिनल युटिलिटी असे म्हणतो. या दोन संकल्पनांचे संक्षिप्त रूप जे आहेत ते आहेत एकूण उपयोगिता, ज्याला टोटल युटिलिटी म्हणतो, त्याचं संक्षिप्त रूप आहे TU. टोटल युटिलिटीचं संक्षिप्त रूप काय आहे? TU. आणि मार्जिनल युटिलिटी या संकल्पनेचं संक्षिप्त रूप आहे MU. TU आणि MU या दोन संक्षिप्त रूपांचा वापर आपल्याला अनेक ठिकाणी आता करायचा आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्या व्याख्या आपण पाहूयात. उपभोक्त्याने सेवन केलेल्या सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज. सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची काय आहे? बेरीज आहे. ही बेरीज म्हणजेच काय आहे? एकूण उपयोगिता. थोडक्यात सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितांच्या बेरजेला एकूण उपयोगिता असे म्हणतात. समजा की उपभोक्त्याने आंब्याचे 3 नग सेवन केलेले आहेत. उपभोक्त्याने आंब्याचे 3 नग सेवन केलेले आहेत आणि या 3 नगांपासून त्याला जी उपयोगिता मिळालेली आहे ती अशी आहे. समजा पहिला नग सेवन केला त्यावेळेस त्याला 50 एवढी उपयोगिता मिळाली. दुसरा नग सेवन केला तर त्याला 40 एवढी उपयोगिता मिळाली आणि तिसऱ्या नगापासून जी उपयोगिता आहे ती 30 एवढी मिळाली आणि मग त्याची एकूण उपयोगिता झालेली आहे 120. टोटल युटिलिटी किती आली? 120. या ठिकाणी सूत्ररूपाने आपल्याला हे मांडणी करता येईल. एकूण उपयोगिता बरोबर 50 अधिक 40 अधिक 30 बरोबर 120. सूत्ररूपाने कसं म्हणता येईल? पहिल्या नगाची उपयोगिता अधिक दुसऱ्या नगाची उपयोगिता अधिक तिसऱ्या नगाची उपयोगिता. इथे 3 नग सेवन केलेले असल्यामुळे आपण पहिल्या नगाची उपयोगिता अधिक दुसऱ्या नगाची उपयोगिता अधिक तिसऱ्या नगाची उपयोगिता असं म्हटलेलं आहे. आणि मग या तिन्हीची जी उपयोगिता आहे ती आहे 120. ही आहे एकूण उपयोगिता. पुढे जाऊयात. एकूण उपयोगितेचं इंग्रजीमधलं रूपांतरित जे सूत्र आहे ते असं आहे TU अर्थात टोटल युटिलिटी इज इक्वल टू MU1 प्लस MU2 प्लस MU3 डॅश 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 MUN. MUN म्हणजे जेवढे नग आपण घेतलेले असतील तेवढे. या ठिकाणी MU1, MU2, MU3 म्हणजे काय आहे? तर प्रत्येक नगाची त्या वेळची सीमांत उपयोगिता आहे. कारण तो जो नग असतो तर तो त्यावेळचा सीमांत नग असतो. त्यावेळचा तो सीमांत नग असल्यामुळे त्याला आपण MU म्हटलेला आहे. म्हणजे पहिला नग घेतला तर तो त्यावेळचा तो सीमांत नग असतो. दुसरा नग घेतला तर त्यावेळचा तो सीमांत नग असतो. म्हणून MU1 प्लस MU2 प्लस MU3 डॅश 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 MUN या पद्धतीने
सीमांत उपयोगितेचं आपण पुढे चर्चा करूयात. पण तत्पूर्वी एकूण उपयोगितेचं आणखी एक सूत्र आपल्याला पाहायचं आहे. TU अर्थात टोटल युटिलिटी इज इक्वल टू समेशन MU. TU इज इक्वल टू समेशन MU. समेशन हा जो सिम्बॉल आहे तो मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे आणि तो बेरजेसाठी वापरला जातो. TU म्हणजे काय आहे तर सीमांत उपयोगितांची ती बेरीज आहे, म्हणून त्याला समेशन MU असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी TU इज इक्वल टू एकूण उपयोगिता आणि समेशन MU इज इक्वल टू सीमांत उपयोगितांची बेरीज. सीमांत उपयोगिता आपण पाहतो आहोत. सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं तर मार्जिनल युटिलिटी असं त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर आहे. उपभोक्त्याने सेवन केलेल्या सीमांत नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला आपण सीमांत उपयोगिता असे म्हणतो. एक जास्तीचा किंवा एक वाढीव नग सेवन केल्यामुळे किंवा एक जास्तीचा नग उपयोगात आणल्यामुळे त्याला जी उपयोगिता मिळते ती त्याची सीमांत उपयोगिता असते. या ठिकाणी सीमांत उपयोगितेचं सूत्र आपण पाहतोय. सीमांत उपयोगिता अर्थात मार्जिनल युटिलिटी. मार्जिनल युटिलिटी ऑफ N इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी ऑफ N इज इक्वल टू TUN अर्थात टोटल युटिलिटी ऑफ N मायनस TU इंटू ब्रॅकेट N मायनस 1. अर्थात MUN काय आहे तर विशिष्ट नगाची सीमांत उपयोगिता आहे. MUN म्हणजे काय आहे विशिष्ट नगाची सीमांत उपयोगिता. आता TUN काय आहे हे TUN काय आहे तर विशिष्ट पातळीवरील एकूण उपयोगिता आहे. आणि TUN मायनस 1 TUN इंटू ब्रॅकेट N मायनस 1 काय आहे तर अगोदरच्या पातळीवरील एकूण उपयोगिता आहे. काय आहे TUN मायनस 1 अगोदरच्या पातळीवरील एकूण उपयोगिता आहे. पुढे जाऊयात. एक उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला हे कळेल. MUN अर्थात मार्जिनल युटिलिटी ऑफ N इज इक्वल टू TUN मायनस TU इंटू ब्रॅकेट N मायनस 1. या ठिकाणी TUN आपण 100 आहे असं गृहीत धरूया. TU इंटू ब्रॅकेट N मायनस 1 90 आहे असं गृहीत धरूया. आणि MUN कसं येईल मग TUN मायनस TUN मायनस 1 अर्थात 100 वजा 90 बरोबर किती आलं 10. मग MUN किती आली इथं 10 ही काय आली MUN किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सीमांत उपयोगिता किती आली 10. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातला जो सहसंबंध आहे परस्पर संबंध जो आहे तो आपल्याला तक्त्याच्या सहाय्याने पाहायचा आहे. एक तक्ता आपण घेतो आहोत. त्या तक्त्याच्या सहाय्याने एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा संबंध आपण पाहतो आहोत. उदाहरणासाठी आपण गणेश या व्यक्तीला घेऊया. आणि गणेश या व्यक्तीला आपण आंब्याचे जे नग सेवन करण्यासाठी देतो आहोत त्या नगांची सीमांत उपयोगिता आंब्याच्या नगाची सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता आपण या ठिकाणी पाहूयात. आता या ठिकाणी गणेशला जे आंब्याचे नग आपण दिलेले आहेत त्याची सीमांत उपयोगिता कशी त्याला मिळालेली आहे त्याबद्दल अगोदर जाणून घेऊया. समजा गणेशने आंब्याचा पहिला नग सेवन केला आणि पहिला नग सेवन केल्यानंतर त्याला समजा की 50 एवढी उपयोगिता मिळाली. या ठिकाणी उपयोगितेच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. उपयोगिता ही अंकामध्ये मोजता येत नाही. अंकामध्ये उपयोगिता मोजता येत नाही. पण आपण तसं गृहीत धरून इथं हे विश्लेषण केलेलं आहे. उपयोगिता ही पहिल्या नगापासून किती मिळालेली आहे त्याला पहिल्या नगापासून 50 एवढी उपयोगिता मिळाली. आंब्याच्या पहिल्या नगापासून त्याला 50 एवढी उपयोगिता मिळाली. दुसरा नग सेवन केला त्यावेळेस त्याला 40 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. आणि तिसऱ्या नगापासून त्याला 30.
चौथ्या नगापासून 20, पाचव्या नगापासून 10. आता 6वा नग सेवन केल्यानंतर त्याला 0 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. आता उपयोगिता 0 का झाली? कारण त्या ठिकाणी त्या गणेशची जी उपयोगिता आहे ती 0 का झाली? कारण त्याची गरज पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की त्याचं पोट भरलेलं आहे, त्याची गरज संपलेली आहे, गरज पूर्ण झालेली आहे आणि म्हणून त्याला इथं 6व्या नगापासून 0 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. आणि ही 6व्या नगाच्या नंतर म्हणजे 6वा आंब्याचा नग सेवन केल्यानंतर आणखी एक जर नग त्याला आपण दिलाच तर त्यापासून मात्र त्याला असमाधान होणार आहे, उपयोगिता त्याची मायनस होणार आहे. या ठिकाणी 10 एवढी उपयोगिता काय झालेली आहे? मायनस झालेली आहे, -10. अशा पद्धतीने उपभोक्त्याला आपण एखाद्या वस्तूचे जर असे नग सेवन केले किंवा सेवन करण्यासाठी दिले तर त्याची उपयोगिता सीमांत उपयोगिता ही अशी असेल. या ठिकाणी प्रत्येक नगाच्या उपभोक्त्याला उपयोगितेला सीमांत उपयोगिता असेही म्हटले जाते, कारण तो प्रत्येक नग त्या वेळेचा सीमांत नग असतो. प्रत्येक नग त्यावेळेचा काय असतो? सीमांत नग असतो. म्हणून त्या वेळच्या नगाला आपण सीमांत त्या वेळच्या नगापासूनची उपयोगिता ही सीमांत उपयोगिता मानतो. पुढे आपण एकूण उपयोगितेच्या बाबत पाहूयात. समजा की या ठिकाणी गणेशला आपण आंब्याचा पहिला नग दिला तर हा इथं पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता किती मिळाली? 50. पहिला नग सेवन केला, 50 एवढी एकूण उपयोगिता मिळाली. अर्थात ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता एकच असणार आहे इथं. दुसरा नग त्याला दिला आपण तर दुसऱ्या नगापासून 90 एवढी झाली, कारण पहिल्या नगाचे 50 आणि दुसऱ्या नगापासून 40 अशी 90 एवढी एकूण उपयोगिता त्याला मिळालेली आहे. तिसरा नग त्याला आपण सेवन करण्यासाठी दिला तर त्याला 120 एवढी एकूण उपयोगिता मिळालेली आहे. चौथा नग दिला तर 140 एवढी झालेली आहे. पाचव्या नगापासून 150 एवढी झालेली आहे. 6व्या नगापासून पण 150, कारण 6व्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 झालेली होती, म्हणून इथं 6व्या नगापासून सुद्धा 150 एवढीच आहे. आणि 7व्या नगापासून मात्र 140 झालेली आहे, कारण तिथं 7व्या नगाला सीमांत उपयोगिता -10 झालेली होती. हे आपण असं सविस्तरपणे पाहणार आहोत. या ठिकाणी पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता ही 50 एवढी मिळालेली आहे, म्हणून एकूण उपयोगिता सुद्धा इथं 50 एवढीच आहे. दुसरा नग दिला तर सीमांत उपयोगिता 40 मिळालेली आहे. मग एकूण उपयोगिता कशी होईल? हे 50, पहिल्याची 50 आणि दुसऱ्याची 40, एकूण उपयोगिता किती झाली? 90. तिसरा नग जो आहे, तिसरा नग सेवन करण्यासाठी दिला त्यावेळेला सीमांत उपयोगिता मिळालेली आहे 30 आणि एकूण उपयोगिता किती झाली? मग तिसऱ्या नगाच्या ठिकाणी पहिल्यापासूनचे 50, दुसऱ्यापासूनचे 40 आणि तिसऱ्यापासूनची 30, एकूण उपयोगिता झाली 120 अशी. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. चौथा नग आपण त्याला सेवन करण्यासाठी दिला तर चौथ्या नगापासून सीमांत उपयोगिता आहे 20 आणि एकूण उपयोगिता किती झाली? आता पहिल्या नगापासूनची 50, दुसऱ्या नगापासूनची 40, तिसऱ्या नगापासूनची 30 आणि चौथ्या नगापासूनची 20, एकूण उपयोगिता झाली 140. पाचवा नग जर त्याला आपण सेवन करण्यासाठी दिला तर पाचव्या नगापासून त्याला उपयोगिता किती मिळेल पहा. सीमांत उपयोगिता आहे 10. पाचव्या नगाची सीमांत उपयोगिता आहे 10. एकूण उपयोगिता किती आहे? एकूण उपयोगिता होईल पहिल्या नगापासूनची 50, दुसऱ्या नगापासूनची 40, तिसऱ्यापासूनची 30, चौथ्यापासूनची 20 आणि पाचव्या नगापासूनची 10. तर एकूण उपयोगिता किती झाली आता? 120. 6वा नग ज्याची सीमांत उपयोगिता 0 आहे, 6व्या नगानंतर काय झालेलं आहे? आता 6व्या नगापाशी काय झालेलं आहे? त्याला 0 एवढी सीमांत उपयोगिता मिळालेली आहे आणि त्यामुळे 6व्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती झालेली आहे? 50 अधिक 40 अधिक 30 अधिक 20 अधिक 10 अधिक 0. 6व्या नगाची 0 आणि 7व्या नगाची मात्र
वजा 10 असं काय झाली एकूण उपयोगिता 140. जे 6व्या नगाला 150 होती ती 7व्या नगाला 140 झाली. अशा पद्धतीने एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्या तक्त्याच्या आधारे त्यांचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करता येतो. तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. फक्त इथं आपण संक्षिप्त स्वरूपात दिलं. सुरुवातीला आपण ते विस्तारित स्वरूपात दिलेलं होतं. आकृतीच्या सहाय्याने आपल्याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यातला जो काही परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध इथं स्पष्ट करायचा आहे. पाहूया आपण जे उदाहरण आपण घेतलेलं आहे तेच पुढे सातत्याने चालू ठेवूयात. गणेश या व्यक्तीला आपण आंब्याचे जे नग सेवन करण्यासाठी दिलेले आहेत तेच उदाहरण आपण पुढे कंटिन्यू करतो आहोत. गणेश व्यक्तीला आंब्याचे नग सेवन करण्यासाठी दिले असता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशी प्राप्त होते ते आकृतीच्या सहाय्याने आपण पाहू. तोच तक्ता वेगळ्या स्वरूपात इथं दिलेला आहे. एक वेगळा तक्ता. आपण असे तक्ते कितीही करू शकतो. हे तक्ते आपण कितीही मांडू शकतो किंवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून काय केलेलं आहे इथं वेगळा तक्ता घेतलेला आहे. हा तुम्ही सुद्धा असे तक्ते घेऊ शकता, तयार करू शकता. आपण पाहूयात एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आकृतीच्या सहाय्याने. अर्थात या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचे वक्र काढलेले आहेत. OX अक्ष जो आहे या OX अक्षावर काय घेतलेलं आहे वस्तूचे नग घेतलेले आहेत आणि OY अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. OY अक्षावरती आपण काय घेतलेलं आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. तर या ठिकाणी पाहूयात आपण हे दोन वक्र. आता ज्या वेळेला सुरुवातीला पहिल्या नगाच्या ठिकाणी किंवा सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन्ही इथून सुरुवात होतात आणि पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान आहेत किंवा सारख्या आहेत. दोन्हीचा उगमबिंदू एकच आहे. जसे की आपण तक्त्यामध्ये पाहिलेलं होतं. तक्त्यामध्ये काय पाहिलेलं होतं आपण पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता किती आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 50 आहे आणि एकूण उपयोगिता सुद्धा 50 आहे. हे आपण तक्त्यामध्ये पाहिलेलं होतं. आकृतीकडे जाऊयात. या ठिकाणी पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता काय आहे दोन्ही समान आहेत. इथं दोन्हीची सुरुवात इथून आहे. अर्थात 50 एवढीच सीमांत उपयोगिता आहे आणि 50 एवढीच एकूण उपयोगिता आहे. त्यानंतर दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता ही घटू लागते. सीमांत उपयोगिता दुसऱ्या नगापासून काय होते अशी खाली खाली यायला लागते. सीमांत उपयोगितेचा वक्र हा असा खाली येतो. तर एकूण उपयोगितेचा वक्र हा वर जायला लागतो कारण एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. एकूण उपयोगिता काय होते घटत्या दराने वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता मात्र अशी घटत जाते. म्हणून सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक उताराचा. सीमांत उपयोगितेचा वक्र कसा आहे ऋणात्मक उताराचा आहे. तर एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक उताराचा आहे. सीमांत उपयोगितेचा वक्र कसा आहे ऋणात्मक उताराचा तर एकूण उपयोगितेचा वक्र कसा आहे धनात्मक उताराचा. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. आता सीमांत उपयोगिता 0 कुठे झाले बघा इथं. हा OX अक्षाला जिथं सीमांत उपयोगिता वक्र छेदलेला आहे त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे 0 झालेली आहे. त्यावेळेला एकूण उपयोगिता ही सर्वाधिक आहे, सर्वात जास्त आहे, हायेस्ट आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता 0 असताना एकूण उपयोगिता काय आहे सर्वाधिक आहे. त्यानंतर जर इथं सीमांत उपयोगिता हे 0 आणि एकूण उपयोगिता सर्वाधिक, सीमांत उपयोगिता 0 आणि एकूण उपयोगिता सर्वाधिक होते त्या बिंदूला आपण तृप्तिबिंदू असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे तृप्तिबिंदू. हा संपूर्ण समाधानाचा बिंदू आहे. कोणता सीमांत उपयोगिता 0 आणि
एकूण उपयोगिता सर्वाधिक याला काय म्हटलेलं आहे? तृप्ती बिंदू किंवा याला पूर्ण समाधानाचा बिंदू म्हटलेला आहे। यानंतर जर त्याला आणखी नग सेवन करण्यासाठी दिले तर सीमांत उपयोगिता ऋण होते। सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते आणि एकूण उपयोगिता घटू लागते। अशा पद्धतीनं हा जो भाग आहे हा एकूण उपयोगितेचा घटता भाग आहे आणि हा जो भाग आहे तो सीमांत उपयोगितेचा ऋणात्मक भाग आहे। पहा, आपण आतापर्यंत काय काय पाहिलं आकृतीमध्ये? आपण पाहिलं पहिल्या नगाच्या ठिकाणी किंवा सुरुवातीला दोन्ही उपयोगिता समान असतात। दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटू लागते, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते। ज्यावेळेला सीमांत उपयोगिता शून्य असते त्यावेळेला एकूण उपयोगिता सर्वाधिक असते आणि या दोन्ही वक्रांचा उतार जो आहे तो उतार पण आपण पाहिला। सीमांत उपयोगितेचा वक्राचा उतार ऋणात्मक आहे, एकूण उपयोगिता वक्राचा उतार धनात्मक आहे। हा धनात्मक आणि हा ऋणात्मक अशा पद्धतीने आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांची तुलना करू शकतो आकृतीच्या सहाय्याने। या ठिकाणी आपण पुढे जातो आहोत। आकृतीचं विश्लेषण करायला लागतं आपल्याला। आकृती काढल्यानंतर त्याचं विश्लेषण कसं करायचं पहा। आपण असं म्हणू शकतो, वरील आकृतीमध्ये OX अक्षावर काय घेतलेलं आहे? वस्तूचे नग घेतलेले आहेत। तर OY अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो पुढे, AU वक्र हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे तर CU वक्र हा सीमांत उपयोगितेचा वक्र आहे आणि दोन्ही वक्र हे एक वक्र हा धनात्मक उताराचा आहे, एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक उताराचा आहे तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक उताराचा आहे, खाली येणारा आहे आणि हा वर जाणारा आहे। अशा पद्धतीनं एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्या आकृतीचे आपल्याला स्पष्टीकरण करावे लागतं। पुढे जाऊयात आपण। हे स्पष्टीकरणाचा भाग आहे। वरील आकृतीमध्ये OX अक्षावर वस्तूचे नग तर OY अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवण्यात आलेली आहे। एकूण उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा खाली जाणारा, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा अर्थात ऋणात्मक उताराचा आहे। सीमांत उपयोगिता वक्र हा धनात्मक, ऋणात्मक, सीमांत उपयोगिता वक्र हा धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य उपयोगितेची पातळी दर्शवितो। सीमांत उपयोगितेचा वक्र काय करतो? सीमांत उपयोगितेचा वक्र हा धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य उपयोगितेची पातळी दर्शवितो। एकूण उपयोगितेचा वक्र हा महत्तम आणि स्थिर। पहा, एकूण उपयोगितेचा वक्र काय? एकूण उपयोगितेचा वक्र महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवितो। हे परत एकदा समजून घ्या। सीमांत उपयोगिता वक्र काय करतो? धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य उपयोगिता पातळी दर्शवितो। आपण आकृतीकडे जाऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल। काय म्हटलं आपण? सीमांत उपयोगिता वक्र काय करतो? धनात्मक, इथं धनात्मक आहे पहा, इथं ऋणात्मक आहे आणि इथं शून्य आहे। या तीन पातळी दर्शवलेल्या आहेत। सीमांत उपयोगिता वक्राने या तीन पातळी दर्शवलेल्या आहेत। या ठिकाणी एकूण उपयोगिता वक्राने काय केलेलं आहे? धनात्मक, एकूण उपयोगिता वक्राने धनात्मक हे जे आहे ते धनात्मक आहे आणि इथं स्थिर आहे पहा। धनात्मक आणि स्थिर या दोन बाबी काय केलेल्या आहेत? एकूण उपयोगिता वक्राने दर्शवलेल्या आहेत। मी परत एकदा सांगतो, सीमांत उपयोगिता वक्राने काय केलेलं आहे? धनात्मक, शून्य आणि ऋणात्मक अशा तीन बाबी दर्शवलेल्या आहेत। तीन प्रकारची उपयोगिता त्यांनी दर्शवलेली आहे।
आणि एकूण उपयोगिता वक्राने मात्र काय केलेलं आहे, धनात्मक आणि हे स्थिर, ही जी इथून इथपर्यंत, इथून ते इथपर्यंतचा भाग जो आहे, पहा परत एकदा दाखवतो, इथून ते इथपर्यंतचा जो भाग आहे एकूण उपयोगितेचा तो काय आहे, धनात्मक आहे. आणि हा जो भाग आहे इथून ते इथपर्यंतचा भाग जो आहे तो आहे स्थिर. आणि अशा पद्धतीनं एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र यांची आपल्याला तुलना करता येते. पुढे जाऊयात आपण. पुढचा जो भाग आहे तो आहे, आपण पाहिलेलाच आहे, त्याचं फक्त रिव्हिजन घेऊयात. सुरुवातीला किंवा पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता काय असतात, दोन्ही समान असतात. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात किंवा सुरुवातीला दोन्ही उपयोगिता समान असतात. जेवढी सीमांत उपयोगिता तेवढीच एकूण उपयोगिता असते. म्हणून त्याला टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी असं म्हटलेलं आहे. संक्षिप्त रूपामध्ये त्याला TU इज इक्वल टू MU असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, TU इज इक्वल टू MU. म्हणजेच काय, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही काय आहेत, समान आहेत असं म्हटलेलं आहे. पुढचा तुलनेचा भाग आहे, वस्तूच्या नगांचे सेवन जसजसे वाढत जाते तसतशी एकूण उपयोगिता काय होते, वाढत जाते. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे नग आपण वाढवत जर गेलो तर काय होते, एकूण उपयोगिता वाढत जाते. वस्तूच्या नगाचे सेवन वाढत गेल्यानंतर एकूण उपयोगिता काय होते, वाढत जाते. एकूण उपयोगितेचा वाढीचा दर मात्र कसा असतो, घटता असतो. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एकूण उपयोगितेचा हे वाढत जाते, जसजसे नग वाढवत नेऊ आपण तसे एकूण उपयोगिता वाढत जाते, पण त्या वाढीचा दर मात्र कसा असतो, घटता दराने वाढत जाते ती. म्हणजेच एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते. तर सीमांत उपयोगिता मात्र काय जाते, घटत जाते, कमी होत जाते. त्यामुळे काय होतं, त्यामुळे एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक उताराचा येतो, तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. पहा परत एकदा लक्षात घ्या. जसजसं आपण नगांचे सेवन वाढवत जाऊ तसतसं एकूण उपयोगिता वाढत जाते. एकूण उपयोगिता काय होत जाते, वाढत जाते, पण त्या वाढीचा दर मात्र कसा असतो, घटता असतो. तर सीमांत उपयोगिता मात्र काय होते, घटत जाते. सीमांत उपयोगिता काय होते, घटत जाते. त्यामुळे एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक येतो, तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक येतो. ठीक आहे, जाऊया पुढे आपण. तिसरा जो मुद्दा आहे, जेव्हा एकूण उपयोगिता ही सर्वाधिक असते. एकूण उपयोगिता काय असते, सर्वाधिक. जेव्हा एकूण उपयोगिता जेव्हा सर्वाधिक असते, एकूण उपयोगिता जी आहे ती सर्वाधिक असते किंवा होते, किंवा त्याला आपण महत्तम असं म्हणू शकतो, तेव्हा सीमांत उपयोगिता मात्र काय असते, शून्य. पहा, आपण आकृतीकडे जाऊया का परत. जेव्हा सीमांत उपयोगिता काय असते, शून्य असते, तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. किंवा यालाच काय म्हटले, जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. चला पुढे जाऊयात. जेव्हा एकूण उपयोगिता काय असते, सर्वाधिक किंवा महत्तम होते, तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते. आणि हे जी सीमांत उपयोगिता शून्य होते किंवा एकूण उपयोगिता सर्वाधिक होते, तर याला आपण काय म्हटलेलं आहे, तृप्तिबिंदू असं म्हटलेलं आहे किंवा पूर्ण समाधानाचा बिंदू असं म्हटलेलं आहे. बघा परत एकदा लक्षात घ्या. जेव्हा सीमांत उपयोगिता ही काय असते, शून्य असते आणि एकूण उपयोगिता ही सर्वाधिक किंवा महत्तम असते, तेव्हा काय होतं, त्या उपभोक्त्याचा तो तृप्तिबिंदू असतो किंवा पूर्ण समाधानाचा तो बिंदू असतो. जाऊया पुढे.
या ठिकाणी पुढची जे तुलनाचा भाग आहे तो आहे पूर्ण समाधानाच्या बिंदूनंतर किंवा तृप्ती बिंदूनंतर. आपण थोडंसं परत तिकडे जाऊयात. हा जो बिंदू आहे हा सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेचा हा जो बिंदू आहे तो हा जो बिंदू आहे तो तृप्ती बिंदू आहे. कसला बिंदू आहे हा? तृप्ती बिंदू. या तृप्ती बिंदूनंतर जर आपण त्या उपभोक्त्याला तृप्ती बिंदूनंतर जर त्या उपभोक्त्याला आणखी नग सेवन करण्यासाठी दिले, उपभोक्त्याला आणखी नग सेवन करण्यासाठी दिले तर त्याच्या उपयोगितेमध्ये कुठल्याही प्रकारची भर पडत नसते किंवा त्याला समाधान मिळणार नाही, उपयोगिता मिळणार नाही. उलट काय होईल, त्याला ते त्रासाचं ठरेल किंवा त्याला असमाधान प्राप्त होईल. त्यानंतर जर त्याला आणखी नग सेवन करण्यासाठी दिले तर त्याचं काय होईल? असमाधान होईल, म्हणजे त्याला त्रास होईल. म्हणजे समजा गणेशला जे आपण आंब्याचे नग सेवन करण्यासाठी दिले होते की नाही, तर ते आपण 6 नगापर्यंत जर दिले तर त्याला काय होतं, 6व्या नगापर्यंत त्याला उपयोगिता वाढत जाते किंवा त्याला उपयोगिता मिळत जाते. हा 6वा नग जो आहे इथं 0, इथं पहा परत 6व्या नगापर्यंत उपयोगिता काय होते, इथं सीमांत उपयोगिता 0 आणि एकूण उपयोगिता 150, म्हणजे उपयोगिता मिळत जाते. पण इथं तृप्तीबिंदूच्या नंतर मात्र काय होणार आहे, त्याचं असमाधान होणार आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण आणि एकूण उपयोगिता घटणार आहे. म्हणजेच जर उपभोक्त्याला समाधान झाल्यानंतर सुद्धा किंवा त्याची गरज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जर आणखी नग दिले, म्हणजे तृप्तीबिंदूच्या नंतर जर आणखी नग त्याला सेवन करण्यासाठी दिले तर त्याच्या उपयोगितेमध्ये भर पडत नसते. उलट त्याला काय होतं, त्याचं उलट असमाधान होतं किंवा त्याला असमाधान व्हायला लागतं. म्हणजे त्याला उपभोक्त्याला त्रास व्हायला लागतो. कदाचित उलटी होईल, कदाचित त्याला ते सहन होणार नाही, पोटामध्ये त्रास व्हायला लागेल या पद्धतीने. तर या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता परत एकदा थोडक्यात पाहूया. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता काय असतात, समान असतात. पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान असतात. CU = AU किंवा AU = CU, TU = MU. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटत जाते तर एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. हे पहा, सीमांत उपयोगिता काय होते, घटत जाते. म्हणून त्याचा आपण बाण काय केलेला आहे, खाली दाखवलेला आहे. सीमांत उपयोगिता काय होते, घटत जाते दुसऱ्या नगापासून, आणि एकूण उपयोगिता काय जाते, घटत्या दराने वाढत जाते. हा एकूण उपयोगिता TU वक्र काय होतो, वर जातो आणि सीमांत उपयोगिता काय होते, घटत जाते. ओके, पुढे जाऊयात. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते, मार्जिनल युटिलिटी काय असते, 0 असते, तेव्हा टोटल युटिलिटी ही मॅक्सिमम असते. किती असते, सर्वाधिक, जास्तीत जास्त असते, महत्तम असते. त्याला आपण काय म्हटलेलं होतं, तृप्तीबिंदू असं म्हटलेलं होतं. सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दोन बदलांचा संबंध कसा आहे, विषम आहे. दोन घटकातील बदलाचा संबंध हा विषम आहे. या दोन बाबींचा आपण या ठिकाणी तुलनेसाठी 4 मुद्दे घ्यायचेत. व्याख्या, उदाहरण, तक्ता आणि आकृती. हे 4 मुद्द्यांच्या आधारे आपण याची तुलना करणार आहोत. ओके, थँक्यू. पुढील भागामध्ये भेटूया. धन्यवाद. आभारी आहे.